गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी खूप हॅप्पी आहे कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर. सो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रीताज हॅपी झोनमध्ये. तर मॉर्निंगला उठल्यावर सर्वात अगोदर मी 2 ग्लास पाणी पिते कारण माझी बॉडी मध्यंतर खूप डिहायड्रेट झाली होती आणि त्यामुळे ना मला खूप सफर करावं लागलं. सर्वात अगोदर मी कणिक मळून घेते, थोडंसं घट्टच मळून घेते आणि मग ते तेल लावून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवते. त्या 10-15 मिनटामध्ये मी भाजीची सर्व तयारी करून घेते. कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर. सध्या तरी मी वर्किंग नाही आहे, पण माझे हस्बंड जॉबला जातात तर मग त्यांना टिफिन करून देण्यासाठी मला मॉर्निंगला उठावंच लागतं. आणि आज त्यांना मी अंडा भुर्जी देणार आहे. अंडा भुर्जी ही त्यांची खूप खूप फेवरेट आहे, म्हणून आज विचार केला की त्यांना टिफिनला अंडा भुर्जी देऊ. सो त्यांच्यासाठी त्यांच्या फेवरेट गोष्टी करायला मला खूप आवडतं. आनंदाने त्यांच्यासाठी नवीन नवीन प्रकारचे डिश करायचे, टेस्टी आणि त्यांना खायला द्यायचं आणि मग त्यांचा तो आनंद असतो चेहऱ्यावर, तो बघून मी खूप 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 खुश होते. सो मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघं एकटेच राहतो पुण्यामध्ये. पहिले आम्ही औरंगाबादला राहत होतो, पण मग काही कारणामुळे आम्हाला पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. मी एक स्टाफ नर्स आहे आणि सुरुवातीला मी जॉब इथे पुण्यामध्ये जॉईन केला होता, पण ते देखील मी सोडून दिलं काही कारणामुळे. माझी हेल्थ इश्यूज होते काही, त्यामुळे मी जॉब नाही करू शकले. सो सध्याला मी ब्रेक घेतला आहे आणि सध्या तरी घरीच आहे, पण लवकरच मी जॉईन करणार आहे. आणि आता पोळ्यांची तयारी करत आहे. पोळ्यांसाठी मी तेल न वापरता तुपाचाच वापर करते. तुपामुळे काय होतं ना, माझ्या पोळ्या खूप सॉफ्ट होतात. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तसंही तेल खाणं हे चांगलं नाही आहे हेल्थसाठी. तूप हे खूप घट्ट असल्यामुळे त्याला मी वाटीमध्ये काढून घेते आणि गॅसवर जो पोळ्यांसाठी तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती वाटी ठेवून देते आणि मग ते मेल्ट होऊन जातं. आणि मग मेल्ट झाल्यानंतर ते यूज करायला खूप इझी जातं. एका गॅसवर चहा ठेवून देते. त्यांच्या नाश्त्याची पोळी होईपर्यंत माझी चहा देखील होऊन जाते. आबीला चहासोबत तुपाची पोळी खूप आवडते, खूप आवडीने खातात ते. आमचं सोबत नाश्ता करणं होत नाही कारण मी सकाळी लवकर उठते आणि माझा नाश्ता करण्याचा वेळ खूप लवकर आहे आणि ते जातात 9-9:30 वाजता घरातून. तर मी सकाळी उठून 6 वाजता माझं वर्कआउट असतं आणि मग माझा डाएट वगैरे घेऊन मी नाश्ता करून रेडी होऊन जाते. सो आम्हाला वेळ नाही भेटत सोबत नाश्ता करायला, पण ज्या दिवशी त्यांना सुट्टी असते त्यावेळेस मग आम्ही दोघं सोबत नाश्ता करत असतो. मग त्यांच्या टिफिनच्या पोळ्या टाकून झाल्यानंतर मी माझे दुपारच्या जेवणाची पण पोळे टाकून घेते आणि जमलंच तर मग रात्रीच्या पण पोळ्या टाकून घेते. मग रात्री फक्त भाजी वगैरे करणं हेच असतं. मग त्यासाठी मग मी सकाळीच पोळ्या टाकून घेत असते. ज्या वर्किंग वुमन असतात ना, त्यांना हाऊसवाईफ म्हणून राहणं थोडंसं अवघड असतं आणि तोच प्रकार काहीतरी माझ्यासोबत घडत आहे या दिवसांमध्ये. मी घरी आहे तर मला खूप जास्त बोर होतं आणि त्यासाठी मी एक स्वतःला एंटरटेन करण्यासाठी यूट्यूब चॅनल उघडला आहे आणि आय होप की मला माझ्या ह्या जर्नीमध्ये सक्सेस मिळेल. तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. सो प्लीज मला सपोर्ट करा की मी असेच वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येऊ आणि मला पण थोडा इंटरेस्ट येईल व्हिडिओज बनवण्यासाठी. सो त्यांचा टिफिन पॅक करून देत आहे. आज गंमत अशी झाली की त्यांचा टिफिनच पॅक करून दिला नाही. ते खाली जाऊन पुन्हा वरती आले की तू मला आज टिफिन नाही दिला. सो थोडीशी गंमत झाली. त्यांना टाटा बाय बाय केला आणि सर्वात सुंदर गोष्ट, अभि मला तिकडे जाऊन बाय बाय करतात आणि आज तर रस्त्यावर कोणी नाहीये, पण रोज लोक असतात आणि ते सगळेजण माझ्याकडे बघत असतात. तर खूप